ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकसंघपणे सामोरं जाण्याचं आवाहन केलं। राजकीय पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, चळवळीतील कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं। बैठकीमध्ये साधारणतः रुकडी मतदारसंघ, रुई मतदारसंघ, पट्टणकोडली मतदारसंघ आणि आळते मतदारसंघ या 4 मतदारसंघातील आमचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांमध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याला मोठ्या पक्षांनी उमेदवारी द्यावी। त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असावा, गोरगरीब लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारा असावा, अचानक इथं येऊन उभा राहणारा नसावा, या विचारावर आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वच इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। साधारणतः रुई मतदारसंघातून जयसिंग कांबळे साहेब असतील, संदीप सुरेश साहेब असतील, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ असतील, त्याचबरोबर आमचे पट्टणकोडली मतदारसंघातून ॲडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब असतील, आळते मतदारसंघातून आमचे शिरीष असतील, त्याचबरोबर या आणि रुकडी मतदारसंघातून आमचे हर्षल असतील। हे साधारणतः आता तयारीला लागलेले आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि आपले विचार आणि भूमिका सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम ते करतायत। तर त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळात चळवळीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू, असंही या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं ठरलेलं आहे। बैठकीला उपस्थित हातकणंगले तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला। रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे हे मेळाव्याचे निमंत्रक होते। या बैठकीला हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।